ग्रॅज्युएशन कुठून केलं? जीजे स्कूल ऑफ आर्ट. ओ, एनी स्पेशलायझेशन? नाही, जे मनाला भावतं ते उतरवतो मी कॅनव्हासवर. अँड व्हॉट अबाउट यू? मी ग्राफिक डिझायनर आहे, कर्नाटका युनिव्हर्सिटी. अच्छा, नाईस. चस. तू मगाशी म्हणालीस की वी आर सेलिंग इन द सेम बोट. तू भेटलीस का समरला? आय मीन, ओळखतेस का? नाही, आईकडनं कळलं. माझी आई 18 वर्षाची होती. तिचं आणि समर बांदोडकरचं प्रेम प्रकरण कॉलेजमध्ये खूप फेमस होतं. समर तिला 1 वर्ष सिनियर असेल. कॉलेज संपल्यानंतर सुद्धा 2 वर्ष त्यांचं प्रेम प्रकरण चालूच होतं. मग काय ब्रेकअप झाला का? नुसता ब्रेकअप झाला असता तर काहीच हरकत नव्हती. पण समरने ज्या प्रकारे ब्रेकअप केला, that turned into a tragedy. म्हणजे काय? ऐनवेळी लग्न मोडलं? ती प्रेग्नेंट आहे असं तिने समर बांदोडकरला सांगितलं आणि लग्नासाठी मागे लागली होती. पण तो सोफिस्टिकेटेड माकड म्हणाला की तुझं पाप आहे, तूच नेसतर. माझ्या गळ्यात नसतं लोणं बांधू नको सेंडवून. तुझ्या आईने घरच्यांना सांगितलं होतं? सांगितलं ना. घरच्यांनी काय गर्भपात कर असा सल्ला दिला आणि तिला करायचं नव्हतं. आई म्हणाली की हे काही पाप नाही आहे ना गर्भपात करायला. घरच्यांनी मान्य केलंय? ऑफकोर्स, तू जन्माला आली आहेस म्हटलं मान्यच केलं असेल. त्याने तिला घराच्या बाहेर काढलं. ती गरोदर असताना. हा कुठे तुझा विश्वास बसतो? आय कांट बिलीव्ह इट. मला पण एक प्लीज. It's good to have a moderate drink rather than having a rash drink. ड्रिंक्स कॅन क्रिएट वंडर्स. विक्रम, तुला माहित नाहीये, एखाद्या दिवशी ना दारू चढू दे, म्हणजे थोडी नाही, एकदम भन्नाट चढू दे, आणि मग तू तुझ्या त्या कॅनव्हासवरती चित्र रंगवायला बस. आय एम शुअर यू विल एक्सपिरियन्स द वंडर्स. थँक्यू सो मच. तुझ्या आईची गोष्ट अर्धवटच राहिली. हां, मी मोठी झाले आणि आईने मला सगळं सांगितलं. मग मी ठरवलं त्याचा शोध घ्यायचा. मग काय भेटला तो? भेटला ना, पण मला तर त्याची मुलगी मानायला तयारच नाही तो. तेव्हा त्याचं लग्न नव्हतं झालं. आत्ता त्याने लग्न केलं जेव्हा तो 50 मध्ये होता. आणि त्याची बायको ती 30शीतली आहे. मोहिनी. करेक्ट. हे ऐकून तुझ्या आईला खूप वाईट वाटलं असेल नाही? ती या जगात असेल तर ना. म्हणजे तुझी आई आय एम सॉरी. डोंट बी.
मी 15 वर्षाची असतानाच ती गेली. ती खूप आजारी होती आणि झोपली होती ती. आणि माझी शाळा होती, त्याच्यामुळे सकाळी 7:30 वाजले होते. मी तिला उठवलं नाही, मला वाटलं आराम करत असेल. शाळेत गेले आणि शाळेत मला कळलं की बाजी आहे. एक मिनिट. खरंच ब्युटिफुल दिसायची का तुझी आई? She wasn't just beautiful. She was bold and beautiful. Isn't she? बाय द वे, त्या समरला ती मोहिनी भेटली कुठे, माहिती आहे का तुला? मोहिनी? हा, मोहिनी. आय थिंक मुंबईला. ती मॉडेलिंगसाठी मुंबईला आली होती, तेव्हा भेटली असेल. पण तिथे पण तिचं काही चाललं नाही. मग I guess त्यानंतर ती समोरला जाऊन भेटली असेल पैशासाठी. Can I use हां. your... अगं हळू. I'm all right. बस. I'm all right. You know what? हे तर काहीच नाही. याहीपेक्षा जास्त प्यायले मी. समरने त्याच्या लग्नाची पार्टी ठेवली होती तिकडे. यू वर इन्व्हायटेड? तो मला इन्व्हाइट करणार, पण तरी मी गेले. 2-4 पेग मारले आणि सगळ्या पाहुण्यांसमोर त्याची लाच काढली. त्याने त्याच्या गाडला बोलवलं आणि मला बाहेर काढलं. म्हणून मी म्हणते ना, ड्रिंक्स कॅन क्रिएट वंडर्स. सी, आणि हा गोंधळ घालून तुला मिळालं काय? मोहिनीला कळलं ना मी कोण आहे ते. तिने मला दुसऱ्या दिवशी कॉल केला होता. समोर नव्हतं वाटतं घरी. तिने मला तात्काळ भेटायला बोलवलं. मग मला कळलं नाही जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. पण परत तिने मला फोन केला. शेवटी गेले. मी समरच्या घरी पोचले तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. करेक्ट. सगळीकडे भयान शांतता होती. मी हॉलमध्ये गेले तेव्हा आजूबाजूला मला कोणीही दिसलं नाही. हॉलमधून मला मागची खोली आणि डायनिंग रूम दिसत होता.
मी मी घाबरले. मला वाटलं मला मला संपवण्याचं कारस्थान चालू आहे की काय. इकडे तिकडे बघत घाबरतच हळूच त्या सोफ्यावर जाऊन बसले. मला कुणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला. इतक्यात एक हाफ पॅन्ट घातलेला माणूस पाण्याचा ग्लास घेऊन आला. त्याने तो टिपोयवर ठेवला आणि माझ्याकडे बघत बघत तो परत गेला. मी गटागटा पाणी पिऊन टाकलं. एवढ्यात मागून आवाज आला. तू मला का बोलवलंस? आणि मोहिनीने माझ्याशी डील केलं. समरला मारण्याचं डील. She bloody promised me a huge amount. पण समरला मारल्यावर या तोंडी डीलवर तू विश्वास ठेवलास? बेकर्स कॅनॉट बी चूसर्स. मला પછી ग्राफिक डिझायनरची कंपनी ओपन करायची आणि कुठलीही बँक मला फायनान्स द्यायला तयार नाही आहे. सो राईट नाव आय एम कम्प्लिटली ब्रोक. म्हणजे हे सगळं तू पैशांसाठी केलंस? दोन्हीसाठी. पैशासाठी आणि बदल्यासाठी. कमीत कमी ॲडव्हान्स तरी मागायचेस. ॲडव्हान्स मागितला होता. मला म्हणाले की तुला जर ॲडव्हान्स द्यायचा आहे तर मी कुठल्या तरी प्रोफेशनल किलरला बोलवून त्याला सांगेन. तू कशाला हवी आहेस? मग मी हो सांगितलं तिला. यु नो, मी त्याला खरंच 3दा मारण्याचा प्रयत्न केला. पण तो 3 वेळा वाचला यार. काय करू? बॅड लक. तिचा फोन आलेला मला 10 दिवसापूर्वी. म्हणाले की तुझ्याने काही होणार नाही, सोडून दे, आपलं डील विसरून जा. डील विसरून जा म्हणाले. Hang on. Are you the same person appointed by her for the same job? का तुझा आणि मोहिनीचे काय वेगळे संबंध? हे बघ, जे काय ते मला खरं सांग. मला अजिबात राग येणार नाही. तुझं खोटं बोललास ना तर मात्र मला वाईट वाटेल. बस, ये माझ्या बरोबर आहे. बस. हे सगळं काय आहे समजायला मला अजून एक ड्रिंक घ्यावं लागेल. जरा धीर धरशील? सॉरी, जरा धीर धर. देतो मी तुला. पण मी काय सांगतो ते ऐक. यू शुड नो माय स्टोरी. तुझी स्टोरी काय? माझ्या वडिलांची स्टोरी. ही पेंटिंग्स कोणाची आहेत माहिती आहे? माझ्या वडिलांची. सुंदर आहे ना? किती फाईन स्ट्रोक्स आहेत बघ.
प्रसिद्ध चित्रकार लक्ष्मण खेडेकर. काय? त्यांच्या चित्रांना आता करोडोंचा भाव आहे. पण तो पेंटिंग डीलर समर बांदोडकर, he killed my father. He provoked my father to commit suicide. माझ्या वडिलांनी पंचमहाभूतांच्या पेंटिंग्सवर एक सिरीज केली होती. त्या सिरीजच्या तो आता मागे आहे. पण ते पेंटिंग्स कुठे ठेवले आहेत हे कोणालाच माहिती नाही आहे. ते फक्त मला माहिती आहे. वन लास्ट. नाही नाही, बास झालं. अगं मी स्वतः बनवून घेऊ शकते. आय डोंट नीड तू यू. ग्लास दे. अरे एक लास्ट फक्त. नाही, बास झालं म्हटलं ना मी. नाही नाही नाही, हे बघ आधी खूप पहिले तू. बस झालं. विक्रम प्लीज वन लास्ट. माझं ऐक. एक लास्ट लास्ट. ऐक माझं, वॉशरूम मध्ये जा, तोंडावर पाणी मारून घरी सोडतो मी तुला. चल चल. ना